शिवजयंतीनिमित्त ठाण्यात मराठा केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान. ठाण्यातील सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचे आयोजन केले आहे. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आमरे यांनी दिली. येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील काही मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलोगजे, इतिहासकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील, तर विशेष सन्मान चित्रसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंखे, सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल, CP बागल अशा या 6 मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात येणार आहे. या शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला असून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. दुपारी 4 वाजता शिवविख्यात डॉक्टर विश्वंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून 5 वाजेच्या सुमारास भव्य मराठा केसरी मर्दानी महिला व पुरुष कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या जयंती उत्सवात ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आमरे यांनी केले आहे. गेली मी 8 वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी सकाळी 7:30 वाजता जी आमची शिवज्योत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकरांनी नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत, त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदार सोहळ्याने ठाण्यामध्ये साजरी होत आहे. फेब्रुवारी 2025ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत. तर गेले 18 वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत. सकल मराठा समाज, ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाई या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरील लोक, मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या 18 पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या 18 पगड जातीतील समाज बांधव, युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रमुख आपण 8 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जीपवर असेल. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ 700 ते 800 बाईक असतील. रिक्षांचं जवळजवळ 150 रिक्षा असणार आहेत. प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहरात आपल्याला बघायला भेटतील आजपासून, तेही आहेत. त्यानंतर महिलांचा चांगला परिसर चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावपाई येथील अश्वरूढ पुतळ्यापर्यंत या रॅलीचं समापन होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. 3 ते 4 हा हळदी कुंकू समारंभ चालणार आहे. 5 वाजता सायंकाळी ठीक 5 वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे, जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेले, शिलेदारांनी एक केलेलं कार्य त्यांची माहिती पडावी, माहिती असावी, त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या व्याख्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जवळजवळ 90 कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. त्यापैकी 20 कुस्त्या या महिलांच्या आहेत आणि 60 ते 70 कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत. त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान देवा थापा एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत, ते येणार आहेत. यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवतोय मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं. त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यानुसार आपण नक्की चालतोय का यावर आपलं काय मत आहे याबद्दल आपण अभ्यास करू. त्यासाठी हे व्याख्यान ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही पूर्ण नियोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने केलेलं आहे. पुरस्कारामध्ये आम्ही आता सांगितलं
6 पुरस्कार आहेत. त्यामध्ये आम्ही एकूण सिमरन समुद्रे शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर झालेले आहेत, त्यांनी डॉक्टरकी मिळवली आहे. त्याचबरोबर लक्ष्मण बेलगोजी जे सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे चांगलं. त्याचबरोबर इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केले असे एक परिवहन क्षेत्राचे अधिकारी आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभरजी शिंदे यांचं व्याख्यान आहे, त्यांनाही पुरस्कार देणार आहोत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील जे महापालिका कामाला आहेत, परंतु कुस्ती क्षेत्रात त्यांनी खूप काम केलेलं आहे चांगलं. त्या खेळाडूंना घडवणं, त्यांचा रोजगार उपलब्ध करून देणं अशा प्रकारे चांगली कामं केली, त्यांना आम्ही पुरस्कार देत आहोत. त्यात विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आहेत किशोर साळुंके, त्यांचं एक चांगलं काम आहे त्याबद्दल. आणि समाज क्षेत्रामध्ये चंद्रकांत बागल, सीपी बागल या आम्ही मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत. मराठा भूषण पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. आणि सध्या या जे पोलीस शिपाई आहेत त्यांनी मध्ये तुमच्या लक्षात असेल तर मोठा एक त्यांनी ड्रग्सचा साठा पकडलेला, म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो. तर एक महिना पूर्वीच पकडला त्यांनी, त्या पोलीस शिपाईने पकडलेला, तो आम्हाला अभिमान आहे. आम्ही सकल मराठा समाज ठाणे व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने सर्व ठाणेकर बंधू बांधवांना, सर्व समाजातील शिवप्रेमींना, सर्व समाजातील बांधवांना, युवकांना युवतींना विनंती करतो, आपण या उत्सवात सहभागी व्हा. सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी रात्री 10 वाजेपर्यंत जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण मनापासून आणि जल्लोषाने उपस्थित राहा. आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सर्वांना विनंती, आपण या ठिकाणी शिवजन्मोत्सवात सहभागी होऊन शिवजयंती उत्सव चांगल्या प्रकारे पाळण्यास सहकार्य करा. धन्यवाद. जय शिवराय. मी प्रवीण केशव पिसाळ. आम्ही ठाणे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं यंदाचं आमचं 8वं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी ठाण्यामधील सगळ्या 18 पगड जातीमधील मराठा आणि आमचे इतर बांधव आम्ही या शिवजयंती सोहळ्यासाठी सज्ज आहोत. आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल, 19 फेब्रुवारीला प्रथम आपल्या तलावपाळीला जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमची भव्य आणि दिव्य अशी रॅली निघणार आहे. आणि ही रॅली ठाण्यामधील प्रत्येक नाक्यावर गल्ली बोळातून ही जाईल आणि त्याच्यामध्ये ह्या रॅलीमधून आम्ही एक शिवभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश ठाण्यामधील कानाकोपरी प्रत्येक विभागामध्ये आम्ही हा संदेश पोहोचवणार आहोत. त्यानंतर आमचं दुपारी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असेल, नंतर 4 ते 5 या काळामध्ये व्याख्यान असेल आणि संध्याकाळी मराठा केसरी कुस्ती ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 50 वर्षानंतर प्रथम ठाण्यामध्ये शिवजयंती निमित्त 2 वर्षापूर्वी कुस्तीचं मैदान भरवलं होतं आणि ह्याही वर्षी आम्ही भव्य दिव्य असं कुस्तीचं मैदान भरवलेलं आहे. या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार आहेत. रविराज गायकवाड असू द्या, ज्योती हुड्डा या हरियाणामधील प्रख्यात कुस्तीपट्टू, काही महिला कुस्तीपट्टू, परत आपले पोलीस दलातील काही कर्मचारी या कुस्तीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत. आणि कुस्तीप्रेमींचं खास आकर्षण म्हणजे देवा थापा हे नेपाळमधले प्रख्यात कुस्तीपट्टू सुद्धा या आपल्या मराठा केसरी कुस्ती स्पर्धेस भेट देणार आहेत. आणि अनेक मराठा केसरी किंवा महाराष्ट्र केसरी असू द्या, ट्रिपल महाराष्ट्र केसरी असू द्या, अशा सर्व कुस्तीपट्टूंचा पुरस्कार आणि त्यांचं मान सन्मान आम्ही या शिवजयंतीमध्ये करणार आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या दिमाखात आम्ही मानवंदना देणार आहोत. तसेच यावेळी आम्ही काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे, तर शिवजयंती असा दिवस असतो, असा उत्साह आणि आनंदाचा दिवस असतो. या आनंदाच्या दिवशी आम्ही सामाजिक, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या लोकांना मराठा भूषण पुरस्कार म्हणून त्यांना गौरव करण्यात येणार आहे. प्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवांना आणि ठाण्यातील तमाम नागरिकांना, शिवप्रेमींना सहस्ने जय जिजाऊ, जय शिवराय. आपला मराठा क्रांती मोर्चा ठाण्याचा 1916ला 2016ला जो चालू झाला, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करत आहोत. सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने हा साजरा होत आहे. आणि प्रत्येक वेळेला
आपण शिवज्योत सन्मान यात्रा संपूर्ण ठाण्यामध्ये शिवजयंती मना शिवजयंती घराघरात हा संदेश घेऊन पोचत असतो. त्याप्रमाणे सकाळीच सुरुवात आपण शिवज्योत सन्मान यात्रेने करणार आहोत. त्यानंतरचे जे कार्यक्रम आहेत ते मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत. अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे, आपलं आयुष्य झोकून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं, अशा लोकांचा आपण यावेळेला मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत. आणि तो प्रत्येक वर्षी होतो, पण ह्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी, इतिहासकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक अष्टपैलू व्यक्तित्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील, तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंके आणि सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल, CP बागल यांना आपण मराठा भूषण या सन्मानाने सन्मानित करत आहोत.